नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप 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 मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मस्त अगदी चविष्ट आणि चमचमीत वांगी पुलाव म्हणजेच वांग्याचा भात बनवून दाखवणार आहे। बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही पण बनवून बघा, तुमच्या घरातल्यांना ही रेसिपी आवडणारच। आपल्या दररोजच्या नेहमीच्या जेवणात आपल्याला भात, डाळ, भाजी, चपाती पण खाऊन कंटाळ येतो ना, आणि कधी कधी तर बनवायला पण कंटाळ येतो। तर असं रात्रीच्या जेवणात म्हणा, एक वेळच्या जेवणात असा वांग्याचा भात बनवा, मस्त रेसिपी आहे। आपल्या नेहमीच्या मसाले भातापेक्षा तुम्हाला वेगळ्या चवीचा म्हणजेच ताजं वाटण तयार करून हा वांगी पुलाव बनवून दाखवणार आहे। तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता सगळ्यात पहिल्यांदा इथे मी ताजी ताजी अशी वांगी घेतली आहेत आणि ही वांगी आपल्याला आता कापून घ्यायची आहेत। ही बघा, अशी मीडियम साईजची एवढी अशी मी वांगी घेतली आहेत। जास्त पण अशी मोठी मोठी घेऊ नका, अशी जरा मीडियम साईजची घ्या, म्हणजे खाताना पण चव छान लागते। आता आपण वांगी कापून घेऊया। वांगी कापताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वांग आपल्याला बारीक तुकड्यांमध्ये कापायचं नाही। मी मीडियम साईजची वांगी घेतली आहेत, त्यामुळे त्याचे असे अर्धे तुकडे करणार आहेत। पूर्ण असे बारीक तुम्ही वांग कापलात, बारीक तुकडे केलात ना, नंतर ते पुलावमध्ये टाकल्यावरचे खूपच शिजतात आणि वांग कसं आळतं मग, आणि पुलावमध्ये दिसत पण नाही। म्हणून आपल्याला वांग्याचे असे अर्धे अर्धेच तुकडे करायचे आहेत, म्हणजे असं छान दिसलं ना, म्हणजे ते शिजायला पण पाहिजे आणि छान दिसायला पण पाहिजे, म्हणून आपण हे अर्ध कापून घेऊया। फक्त बारीक तुकडे करू नका। आणि हे बघा, असं देठासकटच आपल्याला हे कापून घ्यायचं आहे। असे देठ तुम्ही नाही ठेवलात तरीही चालेल, पण असं देठ असलं ना की वांग दिसतं पण छान। आणि लगेचच आपल्याला हे असं पाण्यात टाकून ठेवायचं आहे, म्हणजे वांग काळं पडणार नाही। फक्त आपल्याला असं थोडासा देठ कापायचा आहे, बघा एवढा, आणि असा अर्धा तुकडे करून घ्यायचे। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुलावची कृती दाखवते, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा वांगी कापून घेते। तुम्ही नंतर पुलावला फोडणी दिलात तेव्हा वांगी कापलात तरीही चालेल, म्हणजे कसं ही वांगी पाण्यात टाकून ठेवायची गरज नाही, लगेच कापायची, लगेच फोडणीत टाकायची, तसंही चालेल। इथे मी 5 वांगी अशा अर्ध्या तुकड्यांमध्ये कापून घेतली आहेत। इथे मी लॉंग रेंज बासमती तांदूळ घेतलाय। असा तांदूळ मी टोपात काढून घेतलाय, म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित समजतं। एक टोप तांदूळ घेतला आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 400 ग्रॅम असा हा बासमती तांदूळ घेतलाय। 3 मोठे कांदे उभे स्लाइस करून असे कापून घेतले। उभा पातळ आपल्याला हा कांदा कापून घ्यायचा आहे। एक छोटे टोमॅटो, ते पण उभं पातळ असं कापून घेतलंय। 2 मिरच्या मधोमध अशा कापून घेतल्या, म्हणजे सगळा तिखटपणा पुलावमध्ये उतरेल। पुलाव बनवण्यासाठी आपल्याला ताजं वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलंय, पाव कप कोथिंबीर घेतली, 3 तुकडे असे आल्याचे घेतलेत, 10 ते 11 लसणीच्या पाकळ्या साली काढून अशा सोलून घेतल्या। वांगी भाताची चव अजून वाढवण्यासाठी इथे मी पाव कप मटार घेतलेत, फ्रोझन मटार वापरलेत, आणि पाव कप शेंगदाणे वापरलेत। शेंगदाणे तुम्ही वापराच हा, पुलावची मस्त चव लागते। शेंगदाणे आणि मटारचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हा। एखाद वेळेस समजा घरात मटार नसतीलच ना अवेलेबल, तर तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल। माझ्याकडे कसे मटार पण आहेत आणि शेंगदाणे पण आहेत, म्हणून मी या पुलावसाठी आता वापरते। त्यानंतर फोडणीसाठी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, खडे मसाल्यांमध्ये 2 अशी चक्री फुलं घेतली आहेत, 3 लवंग, 1 मोठी वेलची, 2 लहान वेलची, 4 काळी मिरी आणि 3 अशी तमालपत्र घेतली आहेत, आणि 1 दालचिनीचा तुकडा। मसाल्यांमध्ये 2 चमचा लाल मसाला घेतलाय, घरगुती लाल मसाला, 1 चमचा हळद आणि 2 चमचे असा गरम मसाला घेतलाय। इथे मी 400 ग्रॅम तांदूळ वापरल्यात आणि असे टोपात काढून घेतले। टोपातच तांदूळ काढून घ्यायचे, म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट समजतं। त्यासाठी इथे मी 5 मीडियम साईजची वांगी अर्धी कापून घेतल्यात। तुम्हाला समजा वांगी जास्त आवडत असतील तर 1-2 वांगी अजून वाढवायची, वांग्याचं प्रमाण वाढवायचं। आता आपण वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरमध्ये आपल्याला ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण पाणी न टाकता एकदम बारीक वाटून घ्यायचंय। एकदम बारीक असं हे वाटण मी तयार करून घेतलंय। हे वाटण तुम्ही कराच हा, या वाटणान पुलावला अगदी मस्त चव लागते। आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया।
आज मी तुम्हाला टोपात पुलाव बनवून दाखवणार आहे. तुम्ही कुकरमध्ये पुलाव बनवला तरीही चालेल. अगदी मस्त मोकळा सुटसुटीत पुलाव तयार होतो कुकरमध्ये पण. टोप ठेवलाय तापत. टोपात आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतायचंय. तेल तापलं की गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे, कारण जिरं, मोहरी आणि खडे मसाले करपता कामा नये. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जिरं टाकायचंय. जिरं मस्त असं फुललं की मोहरी, मोहरी अशी तडतडली की आता आपल्याला ह्यात टाकायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता तुम्ही टाकाच हा, चव पण खूप छान लागते आणि सुगंध पण खूप मस्त येतो. त्यानंतर खडे मसाले, गॅस कमीच करून आपल्याला ही फोडणी तयार करायची, अजिबात करपता कामा नये. आता आपल्याला ह्यात कांदा टाकायचा आहे. आता आपल्याला गॅस थोडा वाढवायचा आहे आणि हा कांदा थोडा नरम करून घ्यायचा आहे. कांदा नरम झालाय. आता आपल्याला ह्याच्यात मिरची आणि टोमॅटो टाकायचंय. आणि थोडंसं आपल्याला हे टोमॅटो नरम करून घ्यायचंय. टोमॅटो थोडंसं नरम झालं की आता आपण मसाले टाकूया. घरगुती लाल मसाला. इथे आम्ही जो घरात मसाला वापरतो तो टाकलाय. तुमच्या घरात जो साठवणीचा मसाला तुम्ही वापरता तो या पुलावमध्ये वापरला तरीही चालेल. गरम मसाला आणि हळद. ह्या स्टेपला आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचा आहे, म्हणजे मसाले अजिबात करपता कामा नये. सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले की आता आपल्याला ह्याच्यात हे वाटण टाकायचंय. व्यवस्थित परतवून घेऊया. आणि वाटण हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय, जरा फ्राय करून घ्यायचंय. त्या वाटणाचा कच्चेपणा दूर व्हायला पाहिजे असं आपण हे परतवून घेऊया. मस्त असा त्याचा सुगंध यायला पाहिजे. वाटण चांगलं परतवेपर्यंत आपल्याला हे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. वाटण परतवून झालंय. आता आपल्याला ह्याच्यात शेंगदाणे टाकायचे आणि मटार. आणि लगेचच आपल्याला ह्यात ही वांगी टाकायची. सर्व मसाला ह्या वांग्यांना लागला पाहिजे. आता आपल्याला ह्यात धुतलेले तांदूळ टाकायचे. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या सर्व मसाल्यात शेंगदाणे, मटार आणि वांगीमध्ये हा तांदूळ चांगला असा परतवून घ्यायचा. 1 ते 2 मिनिटं आपल्याला हा तांदूळ असा परतवून घ्यायचा. असं केल्याने ना भात मस्त असा सुट्टा आणि मोकळा होतो. जरा तांदूळ असे गरम करून घ्यायचे, परतवून घ्यायचे. इथे मी तांदूळ असे व्यवस्थित परतवून घेतले. आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आणि तुम्हाला मी पाण्याचं प्रमाण सांगते. मी 1 टोप तांदूळ घेतलेलं ना, आपल्याला ह्याच्यात दुपटीन म्हणजे 2 टोप पाणी ओतायचंय. मी हा भात टोपात बनवते म्हणून दुपटीन पाणी ओतते. तुम्ही समजा कुकरमध्ये हा भात बनवत असाल तर 1 टोप पाणी घेतलात तर आपल्याला 1.5 टोप पाणी घ्यायचंय, म्हणजे 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचंय कुकरमध्ये. इथे मी 2 टोप पाणी असं एका टोपात गरम करून घेतलंय. आणि पुलावमध्ये ओतण्यासाठी आपल्याला हे पाणी गरमच करून ओतायचंय, म्हणजे पटकन उकळ येते पुलावला.
सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यात आपण आता चवीपुरता मीठ टाकूया. मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की वरतून आपल्याला थोडंसं तूप टाकायचे. तूप तुम्ही टाकाच हा, चव पण खूप मस्त लागते आणि पुलाव मस्त असा मोकळा सळसळीत होतो. आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुलावला मस्त अशी एक उकळ काढून घ्यायची आहे. पुलावला मस्त अशी एक उकळ आली, अशी उकळ काढायची हा. या स्टेपला तुम्ही गॅस अजिबात कमी करू नका, गॅस फास्ट करूनच आपल्याला अशी उकळ काढायची आहे. नंतर काही वेळेला कसं भात एका बाजून शिजतो एका बाजून शिजत नाही, असं सगळ्या बाजून गॅस लागला पाहिजे आणि अशी उकळ यायला पाहिजे. मगच हा भात मोकळा सळसळीत पण होतो, म्हणजे सुट्टा पण होतो आणि शिजतो पण छान. आणि हे पाणी वगैरे आत्ताच टाकून बघायचा, म्हणजे मीठाचा अंदाज आपल्याला परफेक्ट समजतो. मीठ अजिबात कमी होता कामा नये. हे पाणी जरा चाखून बघा आणि कमी वाटलं तर आत्ताच मीठ टाका. आता आपल्याला या भातातलं पाणी थोडंसं आटवून घ्यायचं आहे. भातातलं बऱ्यापैकी पाणी आटलंय बघा, असं एवढं आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. आणि आता हा भात आपल्याला निम्र टाकायचा आहे, म्हणजे भात असा सुकट ठेवायचा आहे, सुट्टा फळफळीत करून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे, असा सगळ्या बाजून सरळ करायचा आणि ह्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. पूर्ण गॅस कमी करून आता आपण हा भात शिजवून घेऊया. भात तयार होतोय तोपर्यंत तुम्हाला सांगते, इथे मी हा लॉंग रेंज बासमती तांदूळ वापरलाय, म्हणजे बिर्याणीसाठी जो तांदूळ वापरतात ना तो मी इथे वापरलाय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ घेऊन त्याचा हा भात बनवू शकता, अगदी मस्तच भात होणार. फक्त मी सांगितलंय तसाच बनवा हा. आणि पाण्याचं प्रमाण पण लक्षात ठेवा, 1 वाटी तांदूळ घेतलात ना तर दुपटीन म्हणजे 2 वाट्या पाणी वापरायचे. आणि कुकरमध्ये करत असाल तर 1.5 वाटी पाणी वापरा. अगदी भात मोकळा आणि सुटसुटीत होईल, म्हणजे चिकट किंवा मऊ होणार नाही. अगदी सुटसुटीत प्रत्येक शीतनशीत मोकळा आणि फळफळीत भात तयार होईल, अगदी चविष्ट. आणि एक तुम्हाला सांगते, असं भातावर झाकण असं पॅक ठेवायचं, पोकळ झाकण ठेवायचं नाही, म्हणजे वाफेत भात आतल्यात छान शिजला पाहिजे. एक 10 मिनिटं हा भात मी चांगला शिजवून घेतला आणि मस्त असं चविष्ट चमचमीत वांग्याचा भात म्हणजेच पुलाव खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला मी आता दाखवते उघडून. मस्त शिजलाय भात. मस्त अगदी मोकळा सुटसुटीत हा वांगी भात खाण्यासाठी तयार आहे. आणि तांदूळ पण बघा शिजलाय पण आणि हे सुटसुटीत पण झाला, असा व्हायला पाहिजे हा. आणि वांग पण शिजलंय, हे बघा. वांग पण हा शिजलंय पण आणि असं अख्खं पण आहे, असं राहायला पाहिजे. म्हणजे भात पुलाव दिसायला पण छान दिसतो आणि चवीला पण वांग खायला छान लागतं. असं वांग शिजायला पाहिजे. चविष्ट चमचमीत हा वांगी भात खाण्यासाठी तयार आहे. वरतून आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. गरमागरम वांगी भात या खायला. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. पण तुम्ही घरी बनवून बघा, तुम्हाला आवडणारच. एक वेळच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी अगदी मस्त रेसिपी आहे. आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू.